राहायचं असं मोबाईल नाही ठेवायचं. खुर्चीत नका बसू. बंधुवाने बहिणी चालू केलेलं आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, माझे गुरुवर्य लिंबूकर मुनी आणि माझे सहकारी चौगुले, आम्ही जे कार्य करतो ते सिद्ध समाधी योगाचं म्हणजे SSY म्हणजे सिद्ध समाधी योग. जो अगोदरच पूर्वीच सिद्ध झालेला असा जो योग आहे त्या योगाबद्दलचे आम्ही एक मार्गदर्शन लोकांना करतो आणि त्याला त्यांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना कसं तोंड द्यावं, संकटांना कसं तोंड द्यावं याच्यासाठी सिद्ध समाधी योग त्यांना निश्चितपणे सहाय्य होतो आणि त्या संबंधीचे मार्गदर्शन हे आम्ही करत असतो. सिद्ध समाधी योग हा ऋषी प्रभाकर यांनी तयार केलेला आहे. ऋषी प्रभाकर हे बेंगलोरचे ते एरोनॉटिकल इंजिनियर होते आणि थोर शास्त्रज्ञ होते. त्यांनी हा सिद्ध समाधी योग तयार केला आणि तो सिद्ध समाधी योग आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे आणि त्याने आम्हाला प्रशिक्षित केलेला आहे आणि आम्ही लोकांसाठी तो सिद्ध समाधी योग याचे 15 महिलांना तुम्ही ते फ्रीमध्ये देणार आहे ते सांगा, कारण तिथे गावात काही होत आहे ते गावात जाते ना. हा सिद्ध समाधी योग जो आहे तो सिद्ध समाधी योग आम्ही या ठिकाणी शिबिरे घेत असतो. देवरूखमध्ये संकेश्वर, चिपळूण, चाकरबाग, पाथर, राजापूरपर्यंत आम्ही ही शिबिरे घेत असतो. त्या शिबिरामध्ये 15 दिवसाचं शिबिर असतं ते. आता आम्ही 15 दिवसाचं शिबिर आम्ही या ठिकाणी ते शिबिर घेण्यासाठी आम्ही 3000 रुपये फी घेतो. 3000 रुपये फी, त्या फी मध्ये त्यांच्यासाठी लागणारा जो आहार आहे ते 21 दिवसाचं शिबिर होतं. त्या 21 दिवसाच्या शिबिरामध्ये त्यांना लागणारा संध्याकाळचा जो आहार आहे तो त्याच्यामधून खर्च केला जातो आणि त्यांचा येण्या जाण्याचा खर्च असेल तो त्याच्यामधून केला जातो. आम्ही त्याच्यापैकी एकही पैसा कुणी घेत नाही. तो त्यासाठी आम्ही जाताना आम्ही त्या गावामध्ये जात असतो, त्या ठिकाणी आमचं वाहन घेऊन जातो, त्याचा पेट्रोलचा सगळा खर्च आम्ही स्वतः करत असतो आणि कोणत्याही प्रकारचा आम्ही निधी लोकांच्याकडून घेत नाही. आणि हे सगळी सेवा म्हणून आम्ही सगळं करत असतो. हे 15 दिवसांचं आम्ही शिबिर या ठिकाणी घेणार आहोत. एका गावामध्ये 15 मेंबर तयार झाले तर त्यांच्यासाठी आम्ही हे मोफत शिबिर घेणार आहोत. महिला जर असतील तर अधिक चांगलं. 15 महिला जर एकत्र येऊन त्या ठिकाणी 15 महिला ते तुमचा योजनामध्ये 15 महिला असतील तर तुम्ही ते फ्रीमध्ये देणार. होय, फ्रीमध्ये ते सांगा. ग्रुपमध्ये तुमचा तुम्ही 15 महिला एकत्र आलात तर त्यांच्यासाठी आम्ही 21 दिवसांचं निश्चितपणे घेणार आहोत, म्हणजे मोफत घेणार आहोत. आणि हे मोफत शिबिर घेणार आहोत. त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो आम्ही SSY मार्फत करणार आहोत. त्यांच्यासाठी आहाराचा जो खर्च होईल तो आम्ही त्या ठिकाणी करणार असेल. तुमचं निवासी 4 दिवसाचं शिबिर असतं, त्या निवासी शिबिरासाठी येणारा जो खर्च आहे तो आम्ही SSY मार्फत करणार आहोत आणि हे आम्ही मोफत शिबिर देणार आहोत. तुमच्याकडून फक्त 15 मेंबर, कमीत कमी 15 मेंबर असतील तर आम्ही हे शिबिर घेणार आहोत. 15 मेंबरसाठी हे आम्ही शिबिर घेणार आहोत, ते मोफत घेणार आहोत. तुम्ही यासाठी सहकार्य करा. तुमच्याकडून मागणी आली तर निश्चितपणे आम्ही ते शिबिर घेऊ. मॅडमशी संपर्क साधा. तुमच्या गावात जर 15 महिला असतील ना विधवाडी एकत्रित तर सरांनी त्याच्यामध्ये खूप खाण्याचं फ्रूट आणि ड्राय फ्रूट, बदाम, काजू असं मी ते जेवलेले आहे एकदा, म्हणजे बघायचं होतं मला काय आहे ते. तर ते मी एकदा जेवलेली आहे. ते बीटचं वगैरे लाडू असतात असं त्याचं एक वेगळं म्हणजे न शिजवलेलं अन्न असतं पण ते फार टेस्टी असतं. भेंडी पण न शिजवलेली नसते पण ती वेगळी टेस्टीच लागते वगैरे असं काहीतरी आहे ते. पण 15 महिला जर तुम्ही जमा झाला तर आपल्याला ते बाहेर 3000 मिळतात आपल्याला फ्रीमध्ये देणार एवढा विद्वानी तर आपण थोडंसं 2 मिनिटं फक्त बोला मग त्यांना सोडूया. हां तुम्ही बोलल्यानंतर सोडायचं आहे चालेल. तुम्ही सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं आपले कर्मचारी आणि तर सगळ्यांचं जरा एक मिनिट चौकलं एकच मिनिट एकच. हॅलो, नमस्कार. खरं म्हणजे हा जो आम्ही SSYचा कोर्स करतो 1 दिवसाचा त्याच्यासाठी
पण हे जी चक्रवर्ती फाउंडेशन आहे ह्यांचं जे कार्य पाहिलं तर ते आम्हाला इतकं चांगलं वाटतं. आता जर ते एवढं करत असेल आम्ही का करायचं? तर आता आमचे गुरुवर्य लिंबूकर गुरुजींनी काल परवा आमची चर्चा झाली तेव्हा म्हणले आपण मग काय करायचं म्हणले. आपण म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी द्या ना म्हटले. आम्ही जो प्राणायाम घेतोय राजयोग प्राणायाम मेडिटेशन हे आम्ही इतरांना देत असतोय. पण जर तुमच्या या महिला प्रत्येक गावात म्हणजे कुठल्याही गावात असतील जर 15 तयार झाल्या आम्हाला 40 ते 50 विद्यार्थी लागतात. पण तरी सुद्धा जर 15 महिला तयार झाल्या तर आम्ही तिथे बॅच घ्यायला तयार आहोत. आम्ही आमच्या खर्चात देणार तुम्हाला आज संध्याकाळचा आम्ही देणार आणि तुम्हाला 21 दिवसाचं पूर्ण शिबिर जे आहे पूर्ण आम्ही करून देणार. मुळात ह्या आज हे जे शिबिराचा उद्देश आहे की रोगमुक्त होण्यासाठी आहे म्हणजे रोग होऊच नाही याच्यासाठी आहे. पण तरीच तर काही आजार असतो तर ते आपण निघून जातात आणि तुमच्यासाठी आम्ही या चक्रवर्ती फाउंडेशनच्या सहकार्याने आम्ही तुम्हाला ते फ्रीमध्ये सगळं देणार आहोत. तुम्ही 1 रुपया खर्च करायचा नाही त्याचा काही खर्च असेल तर आम्ही करतो. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही सगळे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप कर्मचाऱ्यांना गेलं तरी चालेल. आमचा प्रोग्राम चालूच राहणार. आता तुम्ही उठू नका, तुम्ही बसा. मग कर्मचारी आहे तुम्ही इथले मग आपला बरं सुरू झाला आता. मला कसं बसलेलो आपण तुम्ही आता थोडं सन्माननीय व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आपण सर्व जे अग्रेसरपूर्ण जे विवाह महिलावरती जे काम केलं जात आहे त्याच्यामध्ये अग्रेसर या ठिकाणी ज्या कार्यकर्ते आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वैदेही सावंत मॅडम यांनी जे पुढाकाराने जे काम करत आहेत त्याच्यामध्ये जरा जोरदार टाळ्या होत जाऊ द्या की वैदेही सावंत मॅडम यांचं जे कार्य आहे फार अभिवादन मोठं कार्य आहे. साधं सगळं सोपी गोष्ट नाही आहे. समाजातला जो विरोध आहे जो पत्करून त्या समवयस्क किंवा समविचार लोकांना सोबत घेऊन या आज आपल्या तालुक्यात नव्हे जिल्ह्यामध्ये काम करत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की मॅडम बोलल्या की जिल्हाभरात या ठिकाणी महिला आल्या. खरोखरच आजची ही उपस्थिती म्हणजे ज्यावेळेला एखाद्या गावामध्ये आपण जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळी उपस्थिती पण जिल्हाभरातून ह्या ज्या महिला आलेल्या आहेत त्यामुळं आजचा जो कार्यक्रमाचा उद्देश आहे तो पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर पसरणार आहे. आणि याचं सर्व क्रेडिट हे तुम्हा महिलांचं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या होईल की आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहिला आणि ह्या कार्यक्रमाला एक चालना दिली आणि एक चांगलं काम या ठिकाणी आपण करतात त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. मी या ठिकाणी मागे सुद्धा मॅडम बोलले होते की मागल्या आठवड्यात जो गेला तुम्ही महिलांचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मॅडम बोलले होत्या की यावं. पण यावेळी मी मुद्दाम आवाज आलो की मॅडमचं कार्य किती मोठं आहे ते मला अधिक कळून पाहायचं होतं. आम्ही आमच्या वाडीमध्ये 2017ला गावकर परिषद केली. जवळजवळ 14 गावचे जे पंचवर्षीय गावकर होते त्यांना आम्ही एकत्र केलं होतं आणि ह्या विषयावरती आम्ही त्यावेळी ठराव केले होते. आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने आम्ही पेपडेवाडीमध्ये महिलांना ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी विधवा महिलांना समाजात मानाचं स्थान प्राप्त व्हावं म्हणून ठराव केलेले आहेत. आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने 2-3 वर्षापूर्वीच युस्वार्थे सर आणि मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या वाडीमध्ये विधवांचं हळदी कुंकू म्हणजे विधवा आणि सवाष्ण महिलांचे आम्ही हळदी कुंकू पहिलं या ठिकाणी केलं. आणि आमच्या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून परिवर्तनाचं काम आमच्या पेपडेवाडी पंचवर्षमध्ये मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे मॅडमचं या ठिकाणी कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. मी आजही सांगतो त्या कार्यक्रमामुळं आमच्या पेपडेवाडीमध्ये आता जे हळदी करतो महिलांचा हळदी कुंकू आता विधवा नाही सण नाही महिलांचा हळदी कुंकू म्हटलं की सगळ्या विधवा महिलांचे हळदी कुंकू त्या ठिकाणी होते. म्हणजे आता असं म्हणावं लागत नाहीये की विधवा महिलांचा हळदी विधवाने पण या असं नाहीये. तर हळदी कुंकू म्हटलं की विधवा महिलाचे सर्व महिला पूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. हे परिवर्तन या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांचं हे कार्य जवळून पाहण्यासाठी या ठिकाणी मी खास करून यासाठी आलो. आणि खरोखर मॅडमचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. मला वाटतं आपली जी उपस्थिती आहे आणि याच्यामुळे सुद्धा कार्य जोमाने चालेल असे मला या ठिकाणी निश्चित आशा वाटते. या ठिकाणी तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जे आम्हाला स्वप्न दिलेलं आहे कारण तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून समाजामध्ये बदल व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही जे उपस्थित राहता कारण तुम्ही उपस्थित राहत नसता तर आम्हाला स्वतः वेळ मिळत नसतं. आज हा जो आजचा संदेश आहे तो आज माझ्या माध्यमातून माझ्या समोर येणारे जे इतर कार्यकर्ते आहेत समविचारी त्यांच्या माध्यमातून हा जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया आहेच आणि इतर माध्यम सुद्धा आहे त्याच्या माध्यमातून हा जाणार. त्यामुळे तुमचं
होणार नाही अशा कार्यक्रमासाठी विशेष कार्यक्रम सहजासहजी होत नाही आणि ही आजची उपस्थिती भावना खरोखर या ठिकाणी सर चौगुले सर खरोखर खूप आनंद झाला. मॅडम सांगितले की आपल्या या ठिकाणी खूप मोठं सहकार्य या ठिकाणी इथं खरोखर हा जो इथे हॉल बघितला त्यामुळे आणखी या ठिकाणी या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली आहे. असंच या ठिकाणी आणि मॅडम आपणास मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपलं कार्य असंच जोमान पुढे चालू राहू द्या. त्या ठिकाणी मला शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.